नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा पोळ फ्रॉम इटर्निटी द जर्नी विदिन आहे. इटर्निटीच्या एंजल्स मेरे दोस्त या इंस्टाग्राम सिरीजचा हा दिवस 6वा. मित्रमैत्रिणींनो, मला बरेचदा लोक विचारतात की एंजल्सची प्रेयर करायची म्हणजे काय करायचं, त्यांना आवाहन कसं करायचं, त्यांच्याशी बोलायचं कसं, त्यांना काही मागायचं कसं. जर तुम्ही एंजल प्रेयर्स असं गुगल केलं तर तुम्हाला अनेक आणि असंख्य प्रकारच्या प्रेयर्स मिळतील. मुख्यत्वे इंग्रजी माध्यमातून त्या असतात, काव्यात्मक स्वरूपाच्या असतात, काही खूप छोट्या असतात तर काही खूप मोठ्या मोठ्या असतात. लोक विचारतात की हे सगळं लक्षात कसं राहणार, आम्हाला इंग्रजी कम्फर्टेबल नसेल तर काय करायचं, आम्हाला ती भाषा समजत नसेल, तुम्ही लिहून दिलं तर ते आठवत नसेल तर काय करायचं. तर सर्वप्रथम हे लक्षात घ्या की मनुष्याची बोली भाषा आणि एंजल्सची भाषा एक नाही आहे. ते ऊर्जेचे देह आहे, ते ऊर्जेचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे तुमच्या भावनांमधनं निर्माण होणारी जी स्पंदनं आहेत, जे व्हायब्रेशन्स आहेत, ते कॅच करणार आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट प्रॉब्लेमसाठी दुःखी आहात किंवा रागावलेले आहात, संभ्रमात आहात किंवा तुम्हाला कशाचं तरी वाईट वाटतंय, गिल्ट वाटतंय, त्यातनं निर्माण होणारी स्पंदनं ते कॅच करतात. ते तुमच्या आजूबाजूला असतात, त्यामुळे तुमच्या आयुष्यात काय घडतंय याची त्यांना पूर्णपणे जाणीव असते. जेव्हा आपण देवासमोर बसतो, अगदी अधिकाराने देवाशी आपण भांडतो, रडतो, त्याला मागतो, तितक्याच प्रेमाच्या अधिकाराने आपण एंजल्सची प्रेयर करू शकतो. तुम्ही आम्ही जितक्या सहजपणे एकमेकांशी बोलतो तितक्या सहजपणे तुम्ही एंजल्सशी बोलू शकता. त्याच्यासाठी कुठलीही फॅन्सी प्रेयर तुम्हाला करायची गरज नाहीये. तुम्हाला काय हवंय याची मात्र 100% क्लॅरिटी तुम्हाला पाहिजे आणि अत्यंत स्पेसिफिक आणि थोडक्या शब्दात ते तुम्हाला त्यांच्यासमोर मांडायचे. जसे ते निबंधच्या निबंध आपल्याला सांगत नाही, तसे आपल्यालाही खूप विस्तारित त्यांना काही सांगायची गरजही नाहीये. आपल्याला जे हवंय त्याची आधी आपल्याला क्लॅरिटी पाहिजे, ते व्यवस्थित थोडक्या शब्दात मांडता आलं पाहिजे आणि मग ते तुम्ही त्यांच्यासमोर निश्चितच मांडू शकता. त्याच्यासाठी खूप काही आपल्याला वेगळी पद्धत, वेगळे शब्द वापरायची गरज नाहीये. या आणि अशा टिप्ससाठीच हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कॉमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, तुमच्या आप्तजनांमध्ये नक्की शेअर करा. तुम्हाला माहीत नाही की एंजल्सची मदत आत्ता खरी कोणाला आहे ते.